काय पार्लर सारखा ग्लो हवाय पण पार्लरला जायला वेळ नाही? मग हे अल्प्स गुडनेसचं ग्रेपसीड डिटॅन फेशियल किट तुमच्यासाठी परफेक्ट आहे. आहे फक्त 150 रुपीज. जर पर्पल वरून तुम्ही एखाद्या सेल मध्ये घेतलं तर 120 च्या आसपास पडेल. नमस्कार, मी आहे प्रियंका. क्लासिक वुमन्स या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. फेशियलच्या 5 स्टेप आहेत. त्याच्यासाठी बॉक्स मध्ये आपल्याला 5 सॅचेट्स मिळतात. पहिल्या पॅकेटमध्ये आपल्याला क्लिन्झर मिळतं. आपला थोडासा चेहरा ओलसर करून घ्यायचा आहे. इथे मी अर्थ रिदमचं क्लिन्झिंग पॅड्स मागवले होते. चेहरा ओला करून झाल्यानंतर जे आपल्याला क्लिन्झिंग मध्ये जे क्रीम भेटले आहे ते आपण पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे. कंटिन्युअस आपल्याला 3 ते 5 मिनिट मसाज करून घ्यायचं आहे. आणि मसाज करून झाल्यानंतर थोडे थोडे बबल सारखे जसा मळ निघतो तशा टाइप मध्ये छोटे छोटे गोळे आपल्या चेहऱ्यावरती तयार होतात. नंतर आपण चेहरा धुवून घ्यायचा आहे. थोडासा आपल्याला हलकासा पॅक ड्राय करून घ्यायचा आहे. आपल्याला पॅकेटमध्ये भेटते स्क्रब. ते पण आपल्याला थोडासा ओलसर चेहऱ्यावरतीच लावून घ्यायचं आहे. स्क्रबची क्रीम थोडीशी रवाळ प्रकारमध्ये येते. ती आपल्याला पूर्ण चेहऱ्यावरती मसाज करून घ्यायची आहे. चेहऱ्यासोबतच आपण गळ्याला मानेलाही ही क्रीम लावून घ्यायची आहे. एकदम हलक्या हाताने मसाज करायचा आहे. खूप घासाघासी करायची नाही. जर तुमच्याकडे स्टीमर अवेलेबल असेल तर तुम्ही स्टीम घेऊ शकता किंवा मग पातेल्यामध्ये पाणी गरम करून त्याच्यामध्ये रुमाल पिळून तो तुम्ही चेहऱ्यावरती 4 ते 5 मिनिटं ठेवू शकता. अदरवाइज तुम्ही ही स्टेप पूर्णपणे स्किप केली तरीही चालणार आहे. तुम्ही चेहऱ्यानंतर लगेच धुवून पुन्हा पॅड ड्राय करू शकता टॉवेलने. पण इथे मी कॉटन पॅडने पुन्हा एकदा ओलसर करून चेहरा पुसून घेत आहे. आणि मी इथे जे ब्लॅक हेड व्हाईट हेड काढायचं जे आपल्याला एक स्टिक मिळतं त्याचा वापर करून थोडेसे जे ब्लॅक हेड किंवा व्हाईट हेड आहे ते रिमूव्ह करणार आहे अगदी हलक्या हाताने. त्याच्यानंतर पुन्हा मी पाण्याने चेहरा धुतला आहे आणि तो पॅड ड्राय केला आहे. पण थर्ड आणि इम्पॉर्टंट जी की क्रीम आहे त्याचा आपण मसाज करणार आहोत. चेहऱ्यावर, मानेवर स्मॉल अपवर्ड आणि आउटवर्ड सर्क्युलर मध्ये आपल्याला तो मसाज करायचा आहे. आणि हा मसाज आपल्याला 12 ते 15 मिनिटं करायचा आहे. जोपर्यंत पूर्ण क्रीम आपल्या चेहऱ्यामध्ये ऍब्सॉर्ब होत नाही तोपर्यंत आपल्याला तो मसाज चालू ठेवायचा आहे. तुम्हाला इतर कोणते स्ट्रोक्स मसाज मध्ये करता येत नसतील तर फक्त सर्क्युलर मोशन मध्ये तुम्ही ते हात फिरवू शकता. छानपणे एकदम शांत तुमच्या आवडीचं कोणतंही गाणं लावून मस्तपैकी तुम्ही शांतपणे हा मसाज केला पाहिजे. तेवढाच त्याचा इफेक्ट खूप छान येतो. हवं असल्यास तुम्ही अजून प्रोडक्ट घेऊन ते यूज करू शकता. चेहरा धुवायचा नाहीये. फक्त जे एक्स्ट्रा थोडस जर क्रीम वगैरे असेल तर ते तुम्हाला पुसून घ्यायचं आहे. स्टेप आहे ती आपली आहे मास्क. मड मास्क सारखं हे मास्क आहे. याचा खूप पातळ असा थर तुम्ही सुरुवातीला द्या आणि जर नंतर प्रोडक्ट शिल्लक असेल तर पुन्हा जिथे जिथे व्यवस्थित लागलं नाहीये तिथे तिथे ऍप्लिकेशन करू शकता. मास्क आपल्याला 10 ते 15 मिनिटं किंवा ड्राय होईपर्यंत ठेवायचं आहे. मास्क सुकल्यानंतर तुम्ही ओल्या रुमालाने ते पुसून घेऊ शकता. इथे मी कॉटन पॅडने ते पुन्हा एकदा व्यवस्थित ओलसर करून पुसून घेत आहे. क्लिन्झिंग पॅड वॉशेबल असल्यामुळे मी पुन्हा पुन्हा त्याचा रियूज व्यवस्थितपणे करू शकते. तर पुन्हा पाण्याने चेहरा धुवून आपल्याला पॅड ड्राय करून घ्यायचा आहे. 5th स्टेप आहे सनस्क्रीन, जे की आपण डेली लाईफ मध्ये जरी तुम्ही घराच्या बाहेर नाही गेला तरीही ते लावलं पाहिजे. शेल तुम्ही कोणत्याही वेळेला केलं तरीही तुम्हाला हे 5th स्टेप करणं कंपल्सरी आहे. सनस्क्रीन लावून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा चेहरा धुवायचा नाही. हे असंच राहू द्यायचं आहे. आणि आता तुम्ही रिझल्ट बघू शकता. खूप ग्लोईंग स्किन दिसतेय, तेवढीच क्लीन झालेली दिसतेय आणि इथे कोणताही एक्स्ट्रा लाईट नाहीये. दिवसाच्या प्रकाशामध्ये हा माझा चेहरा आहे. तर या फेशियलला 5 आउट ऑफ 5 मार्क्स देते की ट्राय करा. हा कोणताही स्पॉन्सरर व्हिडिओ नाही. हा माझा हॉनेस्ट रिव्ह्यू देण्याचा प्रयत्न आहे. जे फेशियल किट आणि क्लिन्झिंग पॅड मी वापरले त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर हाईपही करा. थँक्यू.